सानू आपले रिटर्नला निघाले मुंबईला जायला आणि बघा थोडीशी आहे ना मूड तिचा खराब झाला आहे कारण तिला आहे ना गावी मजा येते. आता ती मुंबईचा आपला विषय कळला त्यामुळे तिला थोडं क्राय करते ती, तिला आवडत नाही. आणि जसा विरारला जाईल ना त्यावेळेला काय सांगू शकत नाही कारण विरारला उतरल्यानंतर तिला समजतं की आपला एरिया आला आहे. त्यावेळी ना ती रडायला सुरुवात करते. बघूया काय करते. श्रेया एकटीच आहे ह्यावेळी ह्या टायमिंगला जाताना. थोडे तिची कसरत होणार आहे. चला टाटा, चौकात जावा. हॅपी जर्नी. ओके, मी येईन लवकरच मुंबईला. ठीक आहे. ओके दिल. हां, शुभ सकाळ मंडळी. तर मंडळी सकाळचे आता वाजलेत 6:45 आणि श्रेया आणि सानू आहे ना आज निघाले मुंबईला. तर सानू ते चहा बिस्किट खाते पाठीमागे बघताय तुम्ही. तर आता थोड्या वेळाने आम्ही निघतोय रत्नागिरी स्टेशनला जाण्यासाठी. आईने इकडे चहा पण घेऊन आले आणि या साईडला सर्व तयारी होते, इकडे तयार होते सह्या. तर आता आपण आता कोरा चहा पितोय. बघा आपण मुंबईला जायचं म्हटल्यानंतर किती पण लवकर केलं ना तरी घाई होतेच. तिची काळी कप्पा झालं होतं पाणी पडत नाही ते पप्पाचे. ते पप्पाचं लावे काळं तिचं काजगाचं ते आपला मस्त सकाळ सकाळचा कोरा चहा बिस्किट सानूचा. हे बघा पिते. तर सानू आता पाया पडले आई बाबांच्या, सर्वांच्या पाया पडते. माझ्या पण पडले. तर आता निघतोय. आता चला, चल सानू. चला, तर आता आम्ही आमच्या स्कूटीवरून निघतोय. आता झालं झालं. चला ते बाईची टोपी बघते काल ते काढून ठेवून. बाय बाय. सानू आहे ना आपली आते मामांना हाक मारायला गेले होते की मी निघाले. टाटा कर आईला. टाटा कर. बाय बाय. येईन मी लवकरच. ओके चला. तर मंडळी तुम्ही बघताय सकाळ सकाळचं मस्त असं आल्हाददायक वातावरण आहे आणि वातावरणामध्ये आहे ना गारवा पण मस्त आहे, छान आहे, बरं वाटतं, मजा येते. तर मंडळी आता आहे ना आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे रत्नागिरीच्या आणि आता खाली चाललो आहे प्लॅटफॉर्मला. चल सानू जाऊया. चला. हो दिल्लीला जाऊया. चल. रत्नागिरी स्टेशन आपलं काय कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे इकडे. सगळीकडे आहे ना पत्रा ठोकला इकडे. आणि आपली ट्रेन आहे 19577 तिरुवन्नवेली. आपली पण ट्रेन लागेल आता 8:30 पर्यंत. तर आता चाललोय खाली. बाबू पण मस्त आहे बघा. सानूला बघून आहे ना बाबू खुश झालाय. बाबू चल कुठे जातो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2ला पोचलोय आम्ही आणि मुंबईला जाण्यासाठी गर्दी आहे बऱ्यापैकी. हे बघा रत्नागिरी स्टेशन. सानू आपले रिटर्नला निघाले आहे मुंबईला जायला आणि बघा थोडीशी आहे ना मूड तिचा खराब झाला आहे कारण तिला आहे ना
गावी मजा येते. आता ती मुंबईचा आपला विषय कळला त्यामुळे तिला थोडं क्राय करते ती, तिला आवडत नाही. आणि जसा विरारला जाईल ना त्यावेळेला काय सांगू शकत नाही, कारण विरारला उतरल्यानंतर तिला समजतं की आपला एरिया आला आहे. त्यावेळी ना ती रडायला सुरुवात करते. बघूया काय करते. श्रेया एकटीच आहे ह्यावेळी, ह्या टायमिंगला जाताना थोडे त्याची कसरत होणार आहे. ही आहे एर्नाकुलम निजामुद्दीन लक्षद्वीप एक्सप्रेस. ह्या ट्रेननंतर आपली ट्रेन येणार आहे. थोडी लेट ट्रेन आहे, एक अर्धा पाऊण तास ट्रेन लेट आहे आपली. आता वाजले 8:23 झाले. 8:40पर्यंत आपली ट्रेन येणार आहे. सानूसाठी पप्पांनी खाजा घेऊन दिलाय तिला ट्रेन मध्ये खायला, आणि बिस्किट पण घेतलंय ना आपण. हां बघ ट्राय कर सानू कसं आहे. सानू ट्राय करते. जास्त गोड नसतो हा. बंगाली खाजा घेतलाय आम्ही, आता खातोय. छान आहे. तर ट्रेन आता प्लॅटफॉर्मला लागते. जामनगर. हां हो 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 खाली आहे. जनरल पण खाली होता. आपला डबा येईल आणि आपण S3 मध्ये जाणार. हो S3 मध्ये झालाय. हां 43 नंबर सीट नंबर. डबा आहे ना पाठीमागे झाला आहे त्यामुळे थोडी गडबड झाली आहे. चला इथे वरती S3 मध्ये. हां इथे चला. चला आपला डबा भेटलाय S3. चल इकडे. हां 43 बघ. चल चल पुढे चल. चल पुढे. चल पुढे. 142-43 तुम्ही जावा बाहेरून जावा. चला तर आपला सीट नंबर भेटला आहे. आणि सानू आहे बघूया कुठे दिसते. हा हे बघा इथे सानू आहे. सानू चौकाश जावा. समोसा वड़ा पाव ले गरम. हे समोसा वड़ा पाव ले. चला टाटा. चौकाश जावा. हॅपी जर्नी. ओके मी येईन लवकरच मुंबईला. ठीक आहे. ओके दिल. हां ओके चालेल. चला तर मंडळी श्रेयाची सीट आहे ना वरती आहे, अप्परला आहे. त्यामुळे कसं आता सीझन आहे ना शिमग्याचा, त्यामुळे रिझर्वेशन थोडं डिफिकल्ट होतं होणं. वेटिंगवरती होतं पण योगायोगाने झालं रिझर्वेशन. टाटा सानू. टाटा. चला जाऊ चौकाशा. चल मी जाऊ काय. तर आता ट्रेन सुटले जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस. निघाले आता मुंबईच्या दिशेने. चला आपण पण आता निघूया. तर मंडळी मी आता आहे ना घरी चाललोय रेल्वे स्टेशनवरून. आणि आपली सानू आहे ना खूप नर्वस झाली होती. मुंबईला म्हटलं की तिला थोडं रडायला आलं, कारण तिला आहे ना गावी आपल्या मजा वाटते तिला राहण्यासाठी. तर 1-2 दिवस आहे ना मस्त अशी मजा केली तिने इकडे गावी आल्यानंतर. लवकरच आहे ना ती येणार आहे एक्झाम झाल्यानंतर, कारण तेच आहे, नाहीतर ती राहिली असते अजून 1-4-5 दिवस. एक्झाम असल्यामुळे तिला जावं लागलं 1-2 दिवसानंतर लगेचच, कारण तिचा उद्यापासून पेपर चालू होत आहेत लास्टच्या एक्झामचे, त्यामुळे तिला जावं लागलं. तर मंडळी आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.